राजबंदी व्यतिरिक्त बंदिवानांच्या पुस्तकाधिक शिक्षण सामग्रीची इतकी जुळवाजुळव करीत असता राजबंदीसाठीही वाचकीय असे एक ग्रंथालय काढण्याची खटपट चाललेली होती. प्रथम आम्हास एकमेकांची पुस्तके वाचता येत नव्हती हे मागे एका प्रकरणात सांगितलेच आहे. त्यानंतर आम्ही 10-5 जणांशी तशी ती वाचावयास मिळावी म्हणून विनंती कमिशनरपर्यंत केली. पण बारीने म्हणावे, एकमेकांची पुस्तके घेण्यास यास अनुज्ञा दिली की ते पुस्तके दुसऱ्याने फाडली म्हणून भांडत बसतील आणि पुस्तकावर पेन्सिलने चिठ्ठ्या लिहून एकमेकांची पत्रव्यवहार करतील. जणू का एकमेकांची पत्रव्यवहार या साधनाच्या अभावी थांबलेलाच होता. पुष्कळ खटपटीनंतर एका संपाचे फळ म्हणून पर्यवेक्षकाने अनुज्ञा दिली की पाहिजे तर पुस्तके आपसात अधिकाऱ्यांच्या संमतीने देवघेव करून वाचावी. त्यानंतर सर्वांची पुस्तके एकत्र ठेवावी म्हणून आम्ही आवेदने अर्ज करताच बारीला वाटले की आता ग्रंथालय करण्यास हे लोक सोडणार नाहीत. म्हणून त्याने कसून विरोध केला. त्याने पर्यवेक्षकास कळवले की राजबंदीवानातील बहुतेक लोक आपले बहुमोल पुस्तके दुसऱ्यांच्या हाती द्यावयास संमत नाहीत. उदाहरणार्थ म्हणून त्याने त्यांची ठरलेली 2 प्यादी पुढे टाकली. त्या दोघांनी आपण पुस्तके एकत्र करण्याच्या विरुद्ध आहोत असे पर्यवेक्षकास कळवले. तेव्हा पर्यवेक्षक आम्हास म्हणाला, तुमच्या 2-3 सर्वजण विरुद्ध असता पुस्तके एकत्र कशी करावी? आम्ही त्यास म्हटले, तुम्ही स्वतः सर्वांस विचारा म्हणजे तुम्हास खरी स्थिती कळेल. हे ऐकताच बारीने सर्वांस धाक घातला की जर पुस्तके एकत्र करू म्हणून म्हणाल तर त्या पुस्तकात कोणाचेही पेन्सिलचे लिखाण दुसऱ्याने जरी लिहिले असले तरी धन्यास उत्तरदायी समजून तुमची ती पुस्तके जाळून टाकू असा धाक दाखविला काय, गरजला काय. पण दुसरे दिवशी पर्यवेक्षकाने स्वतः सर्वांस विचारता सर्वांनी अर्थातच बारीचे ते 2-3 समंजस माणसाळलेले सोडून पुस्तके एकत्र ठेवू असे सांगितले. जाण्याचे नाव काढताच आम्ही म्हटले, आहेत त्या पुस्तकास माझी पुस्तके मूल्यवान आहेत. ती 200-300 रुपयांची पुस्तके एकदम जाळलीत तरी प्रत्यवास नाही, पण पुस्तके एकत्र झालीच पाहिजेत. प्रत्येक कारागृहास वास्तविक सरकारी व्ययानेच एक ग्रंथालय ठेवलेले असते. येथे सरकार एक पुस्तक देखील देत नाही, परंतु आम्ही आपले व्ययाने तुमच्याच अनुज्ञेने जी पुस्तके आता आणतो ती देखील एकत्र ठेवून ग्रंथालय करण्यास तुम्हाला जड जाते. पर्यवेक्षक बराच प्रगतीप्रिय मनुष्य असे. त्याने ते मान्य केले आणि आमच्या म्हणण्याप्रमाणे जे पुस्तके एकत्र नको म्हणाले त्यांची पुस्तके वगळून आमची सर्वांची पुस्तके एकत्र ठेवून क्रमांक लावून एक ग्रंथालय केले. प्रति रविवारी तेथे सर्व राजबंदीवानांनी पाळीपाळीने जाऊन पुस्तके बदलून घ्यावीत असा क्रम सुरू झाला. ग्रंथालयाच्या व्यवस्थेने एकेकास विविध पुस्तके वाचावयास मिळू लागली आणि ज्या राजबंदीवानास घरून पुस्तके धाडण्यात इतकाही कोणाचा आधार नव्हता त्यांना पुस्तके उघडपणे वाचता येऊ लागली. तेव्हा साहजिकच आम्ही आपापसात पार्सले मागविण्याच्या वेळा अशा ठरवून घेतल्या की जरी प्रत्येकास वर्षातून एकच पार्सल मिळे तरी ती निरनिराळ्या वेळी मागवल्याने दर महिन्यात कोणाची ना कोणाची तरी पार्सल येतच राहावे. त्यातही एक जण जी पुस्तके मागवी ती टाळून दुसऱ्याने दुसरी मागवावी अशा पद्धतीने मराठी, बंगाली, हिंदी, पंजाबी, संस्कृत आणि इंग्रजी पुस्तके कोणाही एकावर बोजा न पडता सर्वांस वाचनास मिळू लागली. दर महिन्यामागे बहुधा एखादे नवे पार्सल येत गेल्याने नवीन पुस्तके आणि साहित्यिक वा धार्मिक मासिक पुस्तके वरचेवर मिळून देशातील बरीच माहिती मिळू लागली. मासिक पुस्तकाविषयी मात्र घासाघीस करावी लागली. कोणाचे पुस्तक तुरुंगात द्यावयाचे याविषयी बारीची अडाणी कसोटी कशी असे हे मागे सांगितलेच आहे. परंतु मध्यंतरी जो एक विचारी पर्यवेक्षक आला त्याने पुस्तक परीक्षणाच्या कामी पुष्कळ उदारता ठेवावी, पण मासिक पुस्तकाविषयी त्यासही बरीच दसकावे लागले. कारण ही स्वारी वेळेवर कमिशनरला देखील कळवावयाची की पर्यवेक्षक राजद्रोही लेखांची मासिके पुस्तके राजबंद्यास देतो. म्हणून मॉडर्न रिव्ह्यू, इंडियन रिव्ह्यू इत्यादी पुस्तके आपसात आम्ही मागवू तेव्हा कमिशनर पर्यंत भांडावे लागेल. मी सांगे की वास्तविक हिंदुस्थान सरकार जी मासिक पुस्तके वा पुस्तके जप्त करीत नाही ती राजबंद्यांसारख्या शिक्षित आणि स्वतंत्र विचारी वर्गास देण्यास आडकाठी नसावी. कारण हिंदुस्थान सरकारच्या वाङ्मय प्रबंधक विभागाच्या
सेन्सॉर ऑफिसच्या सहस्त्राक्षातूनही जे पुस्तक सुटले ते राजद्रोही वा अवाचनीय असणे शक्यच नाही. बारीसारख्या अनभिज्ञ मनुष्याने त्याचे आक्षेपार्ह समजणे म्हणजे त्या तज्ज्ञ वाङ्मय प्रबंधकाच्या सहस्त्र चक्षुसही आंधळे ठरवणे होय. आम्ही हा कोटीक्रम कमिशनर स्पष्टपणे सांगत असू तेव्हा ती मासिकेही मिळू लागली. तरी देखील तो पर्यवेक्षक बदलताच बारीने पुन्हा पुन्हा ढवळाढवळ करावीच. कधी मासिकातील पानेच फाडून घ्यावी आणि कधीकधी त्यातील आक्षेपार्ह पानांवर छापखान्यातील काळ्या शाईचा वरवंटा फिरवून पदरात पडेल ते स्वीकारून पुढच्यासाठी भांडत बसण्याचा क्रम आमचा चाललाच होता. एकदा दोनदा तर आमची पार्सले वर्षानंतर आली असता ती बारीने आली नाहीत म्हणून सांगितले. पण आम्हास पक्का पत्ता लागे. आम्ही पर्यवेक्षकास एकदा सांगितले. शोध करता महिन्यापूर्वी ती आली म्हणून ठरले. तेव्हा बारीस पर्यवेक्षकांपुढे नाक घासता घासता पुरेसे झाले. एकदा दोनदा मासिक पुस्तक मिळण्यासाठी आणि पार्सल मिळण्यासाठी काम सोडावे लागले तेव्हा कुठे दाद लागली की बारीचे न ऐकता ग्रंथालय करवले. त्याचा राग अशा प्रकारे तो आमच्यावर काढू पाहत होता. इतक्या अडचणी असतानाही ते ग्रंथालय होता होता एक उत्तम प्रकारचा पुस्तक संग्रह बनले. जवळजवळ 1,500-2,000 पुस्तके त्यात निरनिराळ्या भाषांची आणि उत्कृष्ट प्रकारची जमली. ज्या तिघांनी बारीस संतुष्ट ठेवण्याकरिता प्रथम ग्रंथालयात पुस्तके ठेवण्याचे नाकारले त्यांनीही लवकरच आपली पुस्तके त्यात दिली आणि इतरांची वाचावयाचा अधिकार मिळवला. पुढे पर्यवेक्षकांसही त्या संस्थेचा अभिमान वाटू लागून तिला कप्पाटे देऊन एक स्वतंत्र जागा दिली आणि फाटकी पुस्तके पुन्हा शिवण्यासाठी आणि पुस्तके नेहमी सांभाळण्यासाठी 2-3 राजबंद्यास तेथे नेमले. ते बांधकाम इतके उत्तम करू लागले की सरकारी कार्यालयातील मोठमोठी पुस्तकेही तिथेच बांधण्यास येऊ लागली. त्या विरहित राजबंदीवानात चित्रकार असलेल्या 1-2 युरोपियन अधिकाऱ्यांपैकी पुष्कळांचे प्रकाशलेख मोठे करण्याचे कामही करण्याची अनुज्ञा मिळून तेही तिथेच होऊ लागले. राजबंदीवानातील 2-4 एक बौद्धिक कार्य करण्याची आणि हस्तकष्टातून मुक्तता मिळवण्याची ही उत्तम सोय सापडली. ही सापेक्षतः विसाव्याची आणि वांछनीय जागा अर्थातच ग्रंथालय काढण्यासाठी ज्यांनी भांडणे केली त्यापैकी कोणासच मिळाली नाही हे अपेक्षेनुरूपच होते. ज्यांनी ग्रंथालयास विरोध केला त्यांनाच त्या जागेचा लाभ प्रथमतः देऊन बारी त्यांच्या ऋणातून मुक्त झाला तेही साहजिकच होते. त्या ग्रंथालयात बंगाली भाषेतील राजाराम मोहन, विद्यासागर इत्यादी पुरुषांची चरित्रे, नवीन सेन रॉय, रवींद्रनाथ इत्यादिकांचे बहुतेक ग्रंथ, जोगेश चंद्रादिकांच्या ग्रंथावळ्या, उभे महाभारत, उभे रामायण, योग वशिष्ठ इत्यादी उत्तमोत्तम शेकडो ग्रंथ होते. मासिके आणि विवेकानंदांची व रामकृष्णांची चरित्रे आणि ग्रंथ यांच्या तर किती प्रती होत्या ते पुसूच नाही. बंगाली वाङ्मयाचा अभ्यास आम्ही तेथे यथेच्छ केला. लंडनमध्ये 1857च्या क्रांती युद्धाचा इतिहास लिहिताना आम्हास बंगाली पुस्तकांचे प्रथम दर्शन झाले. रजनीकांत बाबूंचा शिपाई युद्धेर इतिहास हा ग्रंथ त्यात काही नवीन सापडते का म्हणून आम्ही तिथे एका बंगाली मित्राकडून वाचवून घेतला होता. आम्हास बंगाली वाचण्यास आणि बोलण्यास येऊ लागले तरीही अक्षरे लिहिता येत नसत. याचे आम्हासही नवल वाटे. मग ती शिकलो. अजूनही बंगाली वाचता येते. दृष्टीला अक्षरे अवगत आहेत पण लिहिताना विस्मृती होते. हातांना अक्षर ओळख फारशी नाही. रामकृष्णांची लीलामृत, कथामृत इत्यादी अनेक खंडांनी पूर्ण केलेले चरित्रे, रवींद्रनाथांची जीवनस्मृती, चित्रा इत्यादी पुस्तके वाचून वाचून थकल्यावर जुन्या बंगालीतील आपल्या रामविजयांप्रमाणे असलेल्या तिकडच्या पायरी वृत्तांतील रामायण, भारतादी ग्रंथही वाचले. या पायरी वृत्तासच पुढे मधुसूदन दत्ताने अमित्राक्षर छंदात रूपांतरित केले. मेघनाद वध, कुरुक्षेत्र इत्यादी मधुसूदनाचे ग्रंथ वाचूनच इंग्रजीतील निर्मयक ब्लॅक बॉर्ड्स प्रमाणे जसे त्याने बंगाली अमित्राक्षर वृत्त केले तसेच मराठी वृत्ताच्या अधिक शास्त्र विशुद्ध वृत्तीस जुळेल असे मराठीत एक वृत्त असावे अशी आम्हास इच्छा झाली. तोच प्रयत्न गोमंतकातील वैनायक वृत्तांत परिणमित झाला आहे. मराठी पुस्तके आणण्याची आवश्यकता राजबंदीवानात आम्हा महाराष्ट्रीय 2-3च काय ती होती. परंतु जुनी पुस्तके बहुधा परिचयाचीच असल्यामुळे केवळ चित्रमय जगतादी काही नवीन मासिके आणि नवीन प्रकाशित होणारी पुस्तके आम्ही आमच्यासाठी आणवावी.
परंतु साधारण बंदिवानात जे मराठी बंदिवान असत त्यांच्यासाठी आणि आमचे कष्टभागी श्री वामनराव जोशी आणि जे मराठी शिकत त्या राजबंदिवानातील इतिहास, ज्ञानेश्वरीपासून मोरोपंतांपर्यंत प्रमुख कवींचे काव्यसंग्रह, क्रमिक पुस्तके, शास्त्रीय पुस्तके, समग्र महाभारत भाषांतर, बडोद्यात प्रकाशित झालेले द्वैताद्वैत भाष्यांसह समग्र ब्रह्मसूत्रांचे भाषांतर इत्यादी 150-200 ग्रंथ आम्ही हळूहळू मागवून संग्रहित केले होते. प्रथमतः हिंदी पुस्तके मागवण्याचा व्ययही आम्हासच करावा लागला, कारण हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून प्रत्येकाने शिकावी अशी आमची खटपट चालली असता तिची पुस्तके मागवणारा कोणीच नव्हता. म्हणून काही मासिके, काही ग्रंथ, काही क्रमिक पुस्तके आम्ही आणून ग्रंथालयात ठेवू. परंतु पुढे हिंदी आणि पंजाबी भाषीय राजबंदी पुष्कळ आले आणि त्या 2 भाषातील पुस्तकेही पुष्कळ येऊ लागली. इंग्रजी पुस्तकांचा भरणा तर मुख्य भागच होता. स्पेन्सरच्या दोन्ही मीमांसा, समाजशास्त्राचे त्यांचे सर्व भाग, जवळजवळ सारा हर्बर्ट स्पेन्सर, मिल, डार्विन, हक्सले, हेकेल, इमर्सन यांचे बहुतेक पुस्तके तेथे होती. कार्लियल मॅकॅलो, गीमन यांचे इतिहास, शेक्सपियर, मिल्टन, पोप यांचे समग्र ग्रंथ, अबाटचा नेपोलियन, बिस्मार्क, ग्यारबिल्टी, मॅझिनी इत्यादिकांची चरित्रे, इटली, इंग्लंड, अमेरिका, हिंदुस्थान यांच्या इतिहासावरील प्रख्यात ग्रंथ, डिकन्स, टॉलस्टॉय, क्रोपटकीन यांचे बहुतेक ग्रंथ, विवेकानंदांच्या आणि रामतीर्थांच्या सर्व ग्रंथांच्या 3-3 प्रती, ट्रिक्स आणि नीट्से यांचे राजनीतीवरील निबंध, प्लेटोचे रिपब्लिक, स्टेट, कॉन्ट्रॅक्ट इत्यादी शासनशास्त्रीय प्राचीन आणि अगदी नव्यातील नवीन ग्रंथ अशी कितीतरी उत्तमोत्तम पुस्तके तिथे राजबंदीवानांनी संग्रहित केली होती. थिओसॉफीच्या ग्रंथाचीही वाढ नव्हती. प्रथम वरील ग्रंथातील राजकीय संबंधांच्या प्रत्येक ग्रंथागणिक आम्हास भांडणे करावी लागली, तेव्हा ते मिळू शकले. एका प्रगतीप्रिय प्रक्षेपकास वगळले तर सर्व अधिकाऱ्यांच्या डोळ्यात ते ग्रंथालय सलत असे. हिंदुस्थानातून कोणी बडा अधिकारी आला म्हणजे बारी ती राजकीय पुस्तके लपवण्याची व्यवस्था करी, नाहीतर तो रागे भरायचा. परंतु पुढे पुढे ते सर्व पचले. इतकेच नव्हे तर ग्रंथालयात युरोपियन अधिकारी आपली पुस्तके ठेवू लागले आणि त्यातील आपण वाचावयास नेऊ लागले. अशाच एका अधिकाऱ्याने नी बेंझंटच्या आत्मवृत्तापासून तो कृष्णमूर्तींच्या माझ्या गुरुदेवापर्यंत थिओसॉफीची अनेक पुस्तके दिली होती. या सगळ्या ग्रंथांचे आम्ही अध्यवसायपूर्वक अध्ययन केले. तेथील ग्रंथ असा वाचल्या वाचून ठेवला नाही. कित्येक अनेकदा वाचले आणि राजबंदीतील अनेकांकडून इतिहास, अर्थशास्त्र आणि शासनशास्त्र यावरील पुस्तकांचे अध्ययन करवले. राजबंदीवानांचे विचार प्रगल्भ व्हावे म्हणून निबंध लिहून घ्यावेत. मागे वर्णिलेल्या रविवाराच्या सभांतून त्यांची व्याख्याने करवावी. स्टेट सारखी कठीण पुस्तके अगदी महाविद्यालयातील वर्गासारखी 10-5 जणांस एकत्र करून शिकवावी. संस्कृत ग्रंथापैकी आम्ही जी पुस्तके काव्य मागवली तेवढीच तेथे होती. बाकी एखाद दुसरे पुस्तक कोणा दुसऱ्याचे असेल नसेल. परंतु भाषांतराच्या पुस्तकातच अनेक संस्कृत ग्रंथ मुलंसुद्धा छापलेले होते. सर्व उपनिषदे, ऋग्वेद, रामायण, महाभारत, ब्रह्मसूत्रे, सांख्यसूत्रे, ईश्वरचंद्राच्या कारिका, योगसूत्रे इत्यादी संस्कृत ग्रंथांचे परिशीलन तेथे करता येईल. बंगाली वा मराठी वा संस्कृत वा इंग्रजी वा हिंदी वा पंजाबी नवीन पुस्तक प्रसिद्ध झालेले कळले की ते महत्त्वाचे दिसल्यास तिकडे मागवले गेलेच म्हणून समजावे. अशा रीतीनेच जरी स्वदेशापासून आणि एका अर्थी जगापासून आम्ही दूर जाऊन बंद केलेले होतो, तरी स्वदेशाच्या नाडीतली आंदोलने एकसारखी आमच्या हृदयात प्रतिध्वनित होत होती. जगातील प्रत्येक नवीन विचारांची लहर आमच्या जगतबहिष्कृत निर्वासितांच्या मज्जापीठांच्या तटास स्पर्शल्याविना राहत नव्हती. राजबंदीवानांच्या उच्च विचारास सारखी चालना देण्यासाठी हे ग्रंथालय इतक्या मोठ्या स्वरूपास आले नव्हते, तेव्हा आम्ही नाना युक्त्या योजित असू. उदाहरणार्थ, एकदा हाच प्रश्न सर्वांस टाकला की पेशवाई बुडाल्यापासून हिंदुस्थानात नाव काढण्यासारखे राष्ट्रीय पुरुष असे कोण उत्पन्न झाले, त्यांची नावे प्रत्येकाने सांगावी. त्यात ज्या सर्वात अधिक मते मिळतील असे शेवटी 12 निवडले जातील. एक आठवडाभर ती चर्चा चालून शेवटी नामावल्या आल्या, पण त्यात 57च्या क्रांतीवीरातील एकाचेही नाव कोणास सुचले नाही. राष्ट्रीय पुरुषात 57च्या क्रांतीतील एक नाव एकाने काय ते सुचवले
आणि ते त्या स्त्रीचे, लक्ष्मीबाईचे. बाकीच्यांना तेही सुचले नाही. तेव्हा मग त्या इतिहासावर आम्ही अनेक वेळा बैठकीतून व्याख्याने, संवाद, व्यक्तिशः चर्चा केल्या. बंगालातील प्रसिद्ध झालेले रजनीकांतचे शिपाई युद्ध हे पुस्तक आणवले. त्या पुस्तकाचे नाव कसे चुकीचे आहे, ते क्रांती युद्ध, शिपायांचे युद्ध कसे नव्हतेच ते विशद करण्याचा प्रयत्न केला. पुढे प्रत्येकाचे तोंडी तात्या टोपे, नानाराव पेशवे, कुंवर सिंग, लक्ष्मीबाई इत्यादी नावे रुळलेली असत. थॉमस एकेस्मीचे इमिटेशन्स हे आमचे फार आवडते पुस्तक असे. कुराण इंग्रजी भाषांतरात प्रथम वाचले, नंतर बंगाली भाषांतर चालले. हिंदुस्थानच्या तटास पोचल्यावर मराठी भाषांतर चालले. त्या व्यतिरिक्त अगदी मूळ वाचले म्हणजे त्याचा खरा स्वाद मिळेल असा माझ्या मुसलमान मित्रांचा अभिप्राय पाहून त्यांच्याकडून प्रत्येक पान त्यांच्यासारखेच सुचिरभूत मने एकाग्र बसून वाचून आणि हिंदी भाषांतर करवून ऐकले. महम्मद अली इंग्लंड यांनी कुराणास नवीन पाश्चिमात्य उपनेत्रातून पाहून केलेले अगदी आधुनिक भाषांतरही वाचले. बायबल समग्र मागे 2दा वाचल्याने लिहिलेच आहे. उपनिषदे एकदा मुख्य दशोपनिषदातील एक एक घेऊन एकेका महिना त्यावर रात्री रात्री विचार करीत वर्षभर अभ्यासली. योगा वशिष्ठही एकदा वाचावे म्हणून सहज घेतले. तो त्यांची गोडी इतकी लागली की वेदांतावर झालेल्या आमच्या अवलोकनात आलेल्या ग्रंथात असा सुंदर ग्रंथ विरळा असे वाटू लागले. काय ते निरपवाद सिद्धांत आणि काय ती सुंदर कविता की जिच्या मोहक मुखातील मधुर सुस्वरात ते सिद्धांत श्रवणास आणि मनास तल्लीन करीत आत्म्यास परिसावयास मिळतात. तत्व आणि कविता यांची सांगड संस्कृत कवीच घालोघाल जाणत. भगवद्गीतेचा विश्वदर्शनाचा अध्याय पहा, किंवा कालिदासांच्या काव्यातील विष्णू वर्णनाचे श्लोक, किंवा कुमार संभवातील स्वयंविधाता तपसहा फलनाम केनापि कायेन तत्पचरा अशी आकाशासारख्या अनाकलनीय व्यापक अर्थाला एखाद्या सुंदर सरोवरासारख्या श्लोकात चटकन प्रतिबिंबित करणारी सरस वचने पहा. आणि खरोखरच कवितेचा आणि तत्वाचा विरोध असणेच अशक्य आहे. कविता सौंदर्यास भुललेली आणि सौंदर्य तेच की जे निरपवाद परिपूर्ण आनंद देते तेच सत्य. इंद्रिय मन बुद्धी यांच्या विरोधकास लपलेश वाव न उरू देता जे शंकाकुल आत्म्यास एकाएकी निसंशय आणि संपूर्ण समाधानात डोलवते तेच सत्य, तेच समाधान, समाधानाचे सौंदर्य. आणि म्हणूनच कविता तेथेच कंठे स्वयंग्राह्य निशिक्त वाहू होऊन आमच्या कामाची परमतृप्ती पावते. हे वेदांत विषयक ग्रंथ वाचताना एक मात्र अनुभव आम्हाला वारंवार यावा की तात्काळ शिरा आणि तंतू ढिला समरसह तल्लीन होऊन पुन्हा कर्माच्या निरर्थक उठाठेवीत पडण्यास अगदी इन्कार करीत. कर्मोत्साह पार मावळून जाई. नैष कर्मत्य सिद्धी परमा हे शब्द सारखे गुणगुणत स्वदेश सेवा, परोपकार, मुकदया इत्यादी उद्युद्धार भाषा ही क्षणिक पोरखेळ वाटू लागत. ही स्थिती भूगर्भशास्त्रातील किंवा ज्योतिषशास्त्रातील पुस्तके वाचताना पण निराळ्या कारणामुळे होई. या शास्त्रातील कालाचे आणि सृष्टीचे त्रासदायक भवतव्य पाहून आणि पृथ्वी आणि व्यक्ती जीवन तुच्छसे होऊन निराशापूर्व कर्म वैवर्थ वाटावे आणि दुःख व्हावे. परंतु वेदांताच्या सुंदर सिद्धांतांचे आनंदात कर्माचे वैयर्थ दुःखदायी होत नसे. बाहुलीचे खेळणे आहे हे कळून होणारा हुरूप मोडत्या खेळण्याच्या आनंदाहून अनंत पटीने आनंद देणारी ती प्रत्यक्ष सखीच मिळाली नाहीसा होऊन तो कर्माच्या भुसाच्या बाहुलीचा त्याग सुखकारक होई. भौतिक शास्त्रांनी कर्मवियोग होऊन त्रास वाटे, वेदांताने कर्मत्याग करावासाच वाटून तो सुखकर होई. कित्येक वेळा योग वासिष्ठ आदी ग्रंथाचे श्लोक म्हणता म्हणता हातातले दोरखंड हातातच राहून मन इतके कर्म पराडमुख व्हावे की तास तास अवधस देहास आहेत की नाहीत याचे भानही उरू नये. पाऊल पुढे पडू नये. वाटे सर्व सोडून द्यावे. प्रचार कार्य देखील केवळ पोरखेळ भासावा. शेवटी प्रकृतीने प्रवृत्तीस बळे स्फुरून कार्यास झोंपवावे. उलट पक्षी इतिहास आणि भौतिक शास्त्रे वाचित गेल्यास स्वाभाविक कार्यलालसा केव्हा इतकी प्रदीप्त व्हावी. महायुद्धाच्या हिंदुस्थानातील तात्कालिक क्रांतिकारक आघात प्रत्याघाताच्या रशियातील झारासारख्या सिंहासने चक्काचूर झाल्याच्या बातम्या ऐकताच कर्मशक्ती इतकी अनावर होऊन उठावी की
वाटे बुक्की सरशी ह्या तुरुंगाच्या भिंती धुळीस मिळवून आणि तो पूर्वोक्त हिंदुस्थानाचा ध्वज उभारून मरण मारणाच्या क्षेत्रात आत्ता उडी टाकावी. कर्माच्या आणि निष्कर्माच्या अशा परस्पर विरुद्ध झुंजी रिकाम्या मनाच्या मोकळ्या मैदानावर अशा सारख्या चालत असत. त्या पाहून कधी कधी स्वतःलाच हसू यावे. तथापि त्यांच्या समन्वयाचा विचार करण्याचे हे स्थळ नव्हे, म्हणून तो तथापि तेथे तसाच ठोकून धरून पुढील वृत्तांत कथनास आरंभ करण्यास युक्त. कारागृहाबाहेरील फिरते ग्रंथालय. बंदीशाळेतील ग्रंथालयाचा प्रथमतः राजकीय बंदिवानासच उपयोग होत असे, परंतु साधारण बंदिवानातही कित्येक सुशिक्षित बंदिवान आलेले असत. त्या विरहित राजबंद्यांच्या सहवासाने प्राथमिक शिक्षण त्यांच्यापाशीच संपादिलेल्या लोकांतही कित्येक असे बुद्धिमान लोक निघाले की त्यांच्यात इतिहासाधिक वरिष्ठ प्रतींची पुस्तके वाचण्याची योग्यता आणि आतुरता उत्पन्न झाली होती. त्यांच्यासाठी हिंदी, मराठी इत्यादी देशी भाषात एक चांगले ग्रंथालय उघडणे आवश्यक झाले. पण ते उघडावे कुठे, कसे आणि काय मार्गाने? अंदमानाच्या अधिकाऱ्यांच्या वाचनाविरुद्ध आणि ज्ञानार्जनाविरुद्ध असलेल्या विलक्षण प्रवृत्तीमुळे बंदिवानास वाचण्याची चोरी झालेली, एक वेळ तंबाखू खाणे, चहाड्या करणे आणि इतर व्यसने उपभोगणे उघडपणे करता येईल, पण 10 जणांनी एकत्र चालवलेली ज्ञानार्जनाची संस्था उघडपणे स्थापित करणे अगदी अशक्य झालेले. तेव्हा मागे ज्या संस्थेचा उल्लेख केलेला आहे त्या अप्रकट संस्थेच्या निधीतून मोठमोठ्या देशांचे इतिहास, अर्थशास्त्राची पुस्तके, उत्तम ऐतिहासिक कादंबऱ्या बंदीशाळेबाहेरच्या हिंदी अबंदिवान अधिकाऱ्यांच्या पत्त्यावर मागवण्याचा क्रम चालवला. ही पुस्तके एकत्र न ठेवता काही याचे जवळ तर काही त्याच्या जवळ अशी विखरून ठेवावी, परंतु चालकाने ती पाळीपाळीने बंदिवानांकडून घ्यावी. पुढे पुढे बाहेर गेलेल्या बंदिवानांकडून तेथील स्वतंत्र लोकात जसा प्रचार वाढला तसं त्यांच्या नावावर हिंदी, मराठीतील बहुतेक प्रमुख वर्तमानपत्रेही आणवली गेली. स्वदेशात असताना ज्यास वर्तमानपत्र कशाशी खावे हे माहीत नव्हते अशा बंदिवानास प्रथम नियम म्हणून वर्तमानपत्रे वाचावयास लावावीत. अखेर इतकी रुची उत्पन्न करता आली की वर्तमानपत्र येताच ते वाट्यास येईनासे झाले. एकाने संधी पाहून लपून ते वाचावे आणि 10 जणांनी ऐकावे. पत्र आधी मला की तुला म्हणून भांडणे होताना पाहून आम्हास आनंद वाटे. भारत मित्र, प्रताप, केसरी, केव्हा संदेश, चित्रमय जगत, सरस्वती आयर गेझेट, बंगाली प्रभात अशी कितीतरी पत्रे बंदिवान वाचू लागले. त्यापायी कित्येकाने शिक्षा खाल्ल्या, किती ऑर्डर तुटून गेले, किती बंदी लेखक काढून टाकण्यात आले. पण वृत्तपत्रे बंदिवानात प्रसार पावतच होती आणि बहुतेक आम्हा राजबंदिवानास थेट बंदीशाळेतील कुलुपे ठोकलेल्या खोल्यातून वाचावयास मिळून अदृश्य होत होती. त्या व्यतिरिक्त बाहेर जे हिंदी मोठमोठे अधिकारी होते त्यांच्यासाठी जी आम्ही एक राजनैतिक ग्रंथाची टिप्पणी करून ठेवली होती ती प्रमाणे ते इंग्रजी व देशी पुस्तके आणून वाचित असत. प्रत्येक 150 रुपये पगार मिळवणाऱ्या अधिकाऱ्यांपाशी एक घरचे टुमदार ग्रंथालय असावे असा आमचा आग्रह असे आणि कितीकांनी तो पुरवलाही. इटलीचा इतिहास, फ्रान्सचा इतिहास, मिलचे अर्थशास्त्र, विवेकानंदांचे ग्रंथ आणि हिंदुस्थानी इतिहासावरील दत्त, राय डेव्हिडचे बुद्धकालीन हिंदुस्थान, अशोकाची चरित्रे अशी 25 पुस्तके त्या अधिकाऱ्यांकडून हर प्रयत्नाने वाचून घेण्यात येत. या बंदीशाळेबाहेरील ग्रंथालयाचा एक विशिष्ट उपयोग असा होऊ लागला की बंदीशाळेतील आमच्या ग्रंथालयात जी पुस्तके अवाचनीय व भयंकर म्हणून येऊ दिली जाईनात ती आम्ही त्या बाहेरील ग्रंथालयातून मागवावी. रशियन राज्यक्रांती झाल्याबरोबर तिचा इतिहास, 57चे क्रांतींची हिंदी पुस्तके, टिळकांची व्याख्याने, लाला लजपतरायांचे गॅरिबाल्डी अशी कितीतरी पुस्तके आणि विशेषतः जी बंदीशाळेत येणे अगदी दुर्मिळ ती वृत्तपत्रे ह्या बाहेरील फिरत्या ग्रंथालयातच आणली जात आणि नंतर हस्ते पदहस्ते ती बंदीशाळेत अप्रगटपणे आणून इंग्लिश न जाणणाऱ्या आणि अवश्य तेव्हा जाणणाऱ्या राजबंदिवानास वाचवण्यास देण्यात येत. बंदिवानास शिकवण्याचा दुसरा उपयोग झाला तो हा की त्या साधारण वाचणे, लिहिणे, अंकगणित येताच आणि इंग्रजी 2-3 पुस्तके होताच त्यास मुंशी होता. त्यायोगे आमच्या शिक्षणात प्रवीण झालेले देशहितेशी हिंदू बंदिवान बंदीशाळेत, कार्यालयात आणि बाहेरील जिल्ह्यात लेखकांच्या आणि इतर बंदी अधिकाऱ्यांच्या जागेवर नेमले गेले. त्यायोगे त्यांच्या हस्त कष्ट तर दूर झालेच,
त्यांच्या गाठी 4 रुपयेही बांधले गेलेच. पण प्रचाराच्या दृष्टीने महत्वाचा लाभ झाला तो हा की जसजशा वर्चस्वाच्या जागा ह्या सार्वजनिक कळकळीचा काहीतरी गंध असलेल्या लोकांच्या हातात पडू लागल्या, तसतसा स्वदेशी व्रताचा आणि स्वदेशी पक्षाचा प्रचार बंदिवानात आणि स्वतंत्र वसाहत वाल्यात वाढण्यास फार उपयोग होऊ लागला. आणि त्यामुळे सरकारी कामात अयोग्य व्यत्यय तर आलाच नाही, परंतु उलटपक्षी बंदिवानात देशाभिमानाधिक उदात्त भावनांचा काहीतरी उदय होऊन त्यांची मानसिक आणि नैतिक सुधारणा होत गेल्याने व्यसनासक्तता, दुष्टपणा, घातपात इत्यादी दुर्गुणांपासून होणारी भांडणे कमी होऊ लागली. वसाहत वसविण्याचे जे मुख्य ध्येय बंदिवानांची सुधारणा हे असावयास पाहिजे होते, तेही थोडे बहुत साध्य होऊ लागले. यासाठी वास्तविक या प्रयत्नात सरकारने उत्तेजन देण्यास पाहिजे होते. वास्तविक सर्वांसच त्यायोग्य समाधान वाटावयास पाहिजे होते. परंतु बंदिवानांची सुधारणा हे ध्येय ज्यास माहीत नव्हते आणि चोपून काम करून घेणे हेच बंदी विभागाचे इति कर्तव्य अशी ज्यांची समजूत होती, असेच अधिकारी बहुधा तिकडे असल्याने हे सर्व जवळजवळ दंडनीय समजले जाण्याची भीती असेल. म्हणूनच ते शक्यतो अप्रकटपणेच करावे लागे.